टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, काय सांगाल, एकंदरीत पुन्हा कर्नाटक आणि महाराष्ट्राचा वाद समोर आलेला आहे। त्या ठिकाणी गेलेली बस त्या कंडक्टरला काळं फासण्यात आलेलं आहे, त्यामुळे पुढे हा वाद अजून वाढण्याची शक्यता आहे। नाही, वाद तर वाढला नाही पाहिजे ह्या विषयावर मी माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणार आहोत। ही म्हणजे काल 9:10 जी आमची बस होती ती बस काही कर्नाटकच्या गावगुंडांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी अडवली आणि गाड्यामध्ये घालून आमच्या प्रवाशांना बाहेर काढलं, ड्रायव्हर कंडक्टरला मारहाण केली, काळं फासलं, बसला काळं फासलं, फोटो काढले, त्यांनी निघून गेले। ही कार्यपद्धती बरोबर नाही आहे। उद्या तुमच्याही बसेस महाराष्ट्रात येतात, आमच्या जर काही लोकांनी तसं केलं तर मग शेवटी प्रवाशांची जीवाची काळजी तुम्हालाही आहे, आम्हालाही आहे। आणि ड्रायव्हर कंडक्टरला मारहाण करून तुम्ही काय साध्य करणार हो? गोरगरीब बिचारे नोकरी करतात ते। आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद काय आजचा आहे का? गेल्या अनेक वर्षापासून जेव्हा स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे रस्त्यावर उतरले आणि कर्नाटकमधील बेळगाव, कारवार, निपाणीसह प्रदेश आमच्या ताब्यात द्या, ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे। आणि मला अभिमान आहे, मी ज्या पक्षाचा मंत्री आहे त्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब तब्बल 2 महिने बेळगावमध्ये त्यांनी कारावास भोगलेला आहे। त्यामुळे आंदोलन करते म्हणून त्याची ओळख आहे। आणि आम्ही काय हातात बांगड्या भरलाय का? मंत्री वगैरे नंतर, आम्ही आधी शिवसैनिक आहोत। आमच्या लोकांना जर अशा प्रकारे कोणी त्रास देत असेल आणि काही गरज नाही आहे कुठला वाद, आता कालच्या घटनेच्या माध्यमातून एवढ्यात काही प्रकरण सुद्धा नव्हतं की बाबा कोणीतरी काहीतरी केलेलं आहे आणि गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन ड्रायव्हर कंडक्टरला मारहाण करतात। हे निषेधार्ह आहे। मी ताबडतोब काल रात्री 10:30 वाजता आमच्या परिवहन व्यवस्थापकांना ताबडतोब त्या सगळ्या गावगुंडांवर गुन्हा दाखल करायला सांगितलं आहे। गुन्हाही दाखल केलेले आहेत आणि कठोर कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचनाही दिलेल्या आहेत। आणि मुख्यमंत्र्यांशी आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि दादा पवारांशी चर्चा करून ह्या विषयावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलण्यासंदर्भात त्यांना मी विनंतीही करणार आहे। सर, हा जर वाद जर पेटला तर ह्याला जबाबदार कोण असणार आहे? शिवसैनिक त्या पद्धतीने आंदोलन करत होते, मात्र त्या पद्धतीचा धडा शिकवला गेला नाही, त्यामुळे अनेकांच्या मध्ये आता राग आहे। कसं बघतात? नाही बघा, धडा शिकवायचा तर धडा कसाही शिकवू शकतो। तुम्हाला कल्पना आहे की मुळात शिवसेनेची स्थापनाच ह्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि महाराष्ट्राच्या म्हणजे एकीकरण समितीचे लोक जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात, मुंबईत येतात, तर एकनाथ शिंदे साहेबच त्यांना सर्वतोपरी सहकार्य करत असतात। त्यामुळे अशा पद्धतीनं गुंडगिरी करून किंवा बस ड्रायव्हरला मारहाण करून, बस कंडक्टरला मारहाण करून, बसला काळं फासून काही तुमचा विषय जो आहे तो संपणार नाही। तर राष्ट्रीय पातळीवरच त्या बाबतीतला निर्णय होणं अपेक्षित आहे। परंतु वारंवार जर अशा घटना घडत असतील तर महाराष्ट्रातला शिवसैनिक हातात बांगड्या भरून बसलेला नाही आहे। सर, काही दिवसापासून दौरा सुरू आहे तुमचा, गुजरात असेल, कर्नाटक असेल, एसटी तोट्यात जात आहे असं तुम्ही वक्तव्य केल्यानंतर पाहायला गेलं तर एसटी फायद्यात आणण्यासाठी आणि त्यामुळे खास करून महिलांना अर्ध तिकीट आणि ज्येष्ठांना ज्या पद्धतीने तिकीट दिलं जातं, कुठंतरी फरक येणाऱ्या काळात होणार का? देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आलेत आणि सगळ्या मंत्री आणि आमदारांबरोबर त्यांनी चर्चा केली, त्याच वेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की दुसऱ्या राज्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या राज्यात आणणं गरजेचं आहेत। आणि त्या माध्यमातून मी कर्नाटकला गेलो। कर्नाटकला अतिशय चांगल्या बसेस आहेत, लांब पल्ल्याच्या बसेस ते चांगल्या प्रकारे चालवतात। त्यांच्या ओलो बसेस आहेत, स्लीपर कोच आहेत, अतिशय सुसज्ज अशा बसेस आहेत, स्वच्छता आहे आणि खूप चांगली परिवहन सेवा त्यांची आहे। गुजरातमध्ये गेलो, गुजरातचे परिवहन मंत्री हर्ष संघवी हे दिवसभर माझ्याबरोबर होते। त्यांनी गुजरातच्या बस डेपोची पाहणी करायला मला नेलं, तेव्हा ते बस डेपो नव्हतेच, ते बस पोर्ट होते, म्हणजे विमानतळाप्रमाणे त्यांनी सगळी ती रचना त्यांची होती। एखादा मॉलमध्ये आल्यासारखं त्या ठिकाणी वाटत होतं। खूप चांगल्या सुसज्ज सुविधा त्यांनी दिलेल्या आणि राज्यामध्ये सुद्धा तशा प्रकारे सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रताप सरनाईक आमच्या महायुती सरकारमध्ये करणार आहे। सर, नक्कीच पाहायला गेलं गेल्या काही दिवसापासून ठाण्यात मोठ्या प्रमाणात जनता दरबारचे बॅनर लागण्यात आले, मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर आता आमदार भाजपचे देखील जनता दरबार घेणार आहे, त्यामुळे शीतयुद्ध रंगताना दिसत आहे। शिवसेनेचं देखील म्हणणं आहे की एवढे मंत्री असताना जनता दरबार घेण्याचा का घाट आहे आणि त्यांना देखील अनुभव आहे असं भाजपचे देखील म्हणतात। नाही बघा, तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न, त्या विषयावर मी काही बोलणार नाही। परंतु गणेश नाईक साहेब पालकमंत्री असताना 10 वर्षापूर्वी ते जनता दरबार घेत होते सगळीकडे, नवी मुंबई असू द्या, ठाणे असू द्या,
मीरा भाईंदर असू द्या, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते जनता दरबार घेत होते आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवत होते. प्रत्येक नेत्याची कार्यपद्धती ही वेगळी असते. आता एकनाथ शिंदे साहेबांची कार्यपद्धती वेगळी आहे. ते जनता दरबार वगैरे करण्यापेक्षा ते तळागाळातल्या जनतेमध्ये जाऊन मिसळतात आणि त्यांचे प्रश्न सोडवतात. माझी कार्यपद्धती वेगळी आहे. आता संजय केळकर साहेबांची कार्यपद्धती आणि निरंजन डावखरेंची वेगळी आहे. त्यांनी आमदार आपल्या दारी ही संकल्पना चालू केलेली आहे. आता मी राज्याचा मंत्री आहे, मी राज्यामध्ये कुठेही जाऊन जनता दरबार घेऊ शकतो. प्रत्येकाला पक्ष वाढवण्यासाठी, संघटना वाढवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ही मोकळीक दिलेली आहे मंत्री म्हणून. मी सुद्धा उद्या पालघरला जाऊन जनता दरबार घेणार आहे. त्यामुळे जनता दरबार घेऊन जर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटत असतील तर ते अयोग्य काय? पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून बेकायदेशीर इमारतीवरती महापालिका कारवाई करत आहे. आजही देखील दिव्यामध्ये कारवाई होणार आहे. पाहायला गेलं तर त्या ठिकाणचे लोक संतापलेले आहेत. येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने नोटिसा दिला पाहिजे ज्या इमारतींना, ते न देता उशिरा नोटिसा देतात. त्याचं कारण म्हणजे कोर्टाकडनं आदेश आल्यानंतर नोटिसा देतात महापालिका. कुठेतरी महापालिकेला उशिरा जाग येते का या संदर्भात लोक बेघर होणार आहेत. नाही बघा, सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आहोतच. शिवसेना त्यांच्या पाठीमागे आहे, एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पाठीमागे आहेत आणि आम्ही सर्वतोपरी सहकार्य त्यांना करणार. आता त्या घरांमध्ये राहणाऱ्या जनतेचा काय किंवा नागरिकांची काय चूक आहे हो? त्यांनी आपल्या आयुष्यातील जमापुंजी बिचारायला त्या कुठल्या तरी बिल्डरला देऊन त्या ठिकाणी घरं घेतलेली आहेत. आता ती घरं जेव्हा घेतली अनधिकृत आहेत हे लोकांना माहीत नव्हतं, पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तर माहीत होतं. त्यामुळे त्याच वेळेस जर कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती. आता तसेच घोडबंदर भागामध्ये पानखंड्या येथे काही आदिवासींच्या जमिनीवरची घरं तोडण्यासंदर्भात सुद्धा उच्च न्यायालयानं नोटीस म्हणजे उच्च न्यायालयानं आदेश दिलेले आहेत. तर तो सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे. पालघरला पण तसंच झालं आहे, वसई विरारला, नालासोपाऱ्याला. त्यामुळे अशा घटना घटत असताना त्या महापालिकेच्या अतिक्रमण खात्याच्या लोकांनी जर त्याच वेळेस योग्य विचार केला असता आणि ह्या बांधकामं होऊ दिली नसती तर ही वेळ आली नसती. परंतु शेवटी काही झालं तरी सर्वसामान्य लोकांना त्यातनं बाहेर काढण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे आणि आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ह्या विषयावर नक्कीच योग्य आणि लोकांच्या फायद्याचा निर्णय घेतील. किशोर तिवारींनी म्हटलेलं आहे की मी प्रवक्ता असताना हिंदुत्वाची लाईन घेण्यापासून रोखण्यात आले. बघा, किशोर तिवारी उबाटा गटाचे फार जुने पक्षाचे प्रवक्ते होते आणि हिंदी चॅनलच्या माध्यमातून ते पक्षाची भूमिका हे चांगल्या प्रकारे बजावत होते. आता मला एक गोष्ट सांगा, पक्षाची भूमिका जर हिंदुत्वाची असेल आणि ती जर हिंदुत्वाची भूमिका घेऊ नये असं जर त्यांना काही सांगण्यात आलं असेल तर बिचारा प्रवक्ता तरी त्या ठिकाणी तुमच्या कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर निरुत्तर होत असतो आणि त्यामुळे ते हिंदुत्ववादी भूमिका त्यांनी बजावू नये असं त्यांना सांगण्यात आलं. परंतु शेवटी त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की मला माझ्या पक्षातून या नेत्यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेऊ नये असं सांगितलं, कारण मुसलमानांची मतं त्यांना हवी होती आणि त्यामुळे मुसलमानांच्या मतासाठी लांगून चांगून करण्यापेक्षा जी आपली स्पष्टपणे भूमिका आहे ती त्यांनी मांडली आणि त्यांना त्या पदावरनं पाय उतार व्हावं लागलं. परंतु शेवटी त्यांचा तो पक्षाचा अंतर्गत मामला आहे. आम्ही त्या विषयावर काही जास्त बोलणार. अशी लोक तुमच्याकडे देखील येणार आहेत येणाऱ्या काळात? बघा, येणाऱ्या काळात तर तुम्हालाही कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व पूर्ण देशामध्ये सर्वसामान्य जनतेनं आणि कार्यकर्त्यांनी स्वीकारलं. त्यामुळे आमच्याकडे येत आहेत, आम्ही सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. कॅमेरामन योगेश गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.